हॅलो, नमस्कार. ह्या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड कॅल्क्युलेशनचा पार्ट 2 बघणार आहे. जो पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितला आहे. ज्यात आपण पाहिलं होतं की गुणाकार कसा करायचा आणि भागाकार किंवा बेरजा कशा करायचा आणि त्याचा ॲक्च्युअली एक्झाममध्ये कसा फायदा होतो. आता परत एकदा रिपीट करतो की 50% वेटेज MPSC परीक्षेत तरी 50% वेटेज हे कशाचं आहे, कॅल्क्युलेशनचं आहे. 50% वेटेज हे प्रॉब्लेमच्या अंडरस्टँडिंगचं आहे. 90% प्रॉब्लेम हे ग्रॅज्युएट लेवलला एकदम इझिली MPSC मध्ये समजतात, वाचले तरी समजतात काय विचारले. म्हणजे ह्या 50% वरती काम करणंच नाही, 50% वरती कॅल्क्युलेशनचं जे काम आहे तेच करणं आहे. आणि 50% जे आहे अंडरस्टँडिंग, ते 90% प्रॉब्लेम मी सांगतो 10वी-12वीच्या मुलाला सुद्धा अतिशय व्यवस्थित समजतात. इथे तर सगळे ग्रॅज्युएशनवाले आहेत. आणि 10% पण प्रिलिमला तर उरलेले 100%च प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित समजतात. मेन्सला तर 1-2 प्रश्न जे असे असतात ते समजून घ्यावं लागतात. पण जे हातचे जे 90% समजतात प्रॉब्लेम इझिली, ते स्पीड कॅल्क्युलेशन आपण पटकन सोडून आपण टाइम वाचून प्रत्येक प्रश्न कव्हर करू शकतो. कंबाईनला काय झालं, गणिताचं वेटेज वाढवलं, 20-20 मार्काला गणित यायला लागलं, त्याच्यामुळे टाइम पुरत नाही. हा एक मेजर इश्यू झालाय बऱ्याच जणांचा. आणि मग त्याला सोल्युशन काय, तर आपल्या स्पीडचं कॅल्क्युलेशनचं स्पीड वाढवणं हा एकमेव त्याला सोल्युशन आहे. आणि ते सोल्युशन ते कसं कॅल्क्युलेशन वाढू शकतं, दररोज 15 ते 20 मिनिटं हे जे प्रॅक्टिस मी सांगितलेली तेवढे करायचे. आता पार्ट 1 मध्ये आपण यूट्यूबवरती व्हिडिओ येतो बघा एकदा पार्ट 1चा. त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलंय की बेरीज फास्ट कशी करायची आणि गुणाकार फास्ट कसा करायचा. कारण डाटा इंटरप्रिटेशन असो किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असो, ज्यात बऱ्याच बेरजा पण असतात आणि 3-3 अंकाचे गुणाकार सुद्धा असतात, तिथं खूप वेळ लागू शकतो, तो वेळ वाचतो. झालं, आपण पहिल्यांदा पाहिले समजा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार पण शिकलो आपण त्या व्हिडिओत, पहिल्या व्हिडिओत. नंतर बेरीज पण शिकलोय. बेरीज झाली की वजाबाकी पण येते. आणि भागाकार काय, इथं आपल्या MPSCच्या प्रॉब्लेमला भागाकार शिकण्याची गरज नाही. बँकेचं वगैरे प्रिपरेशन असलं तर भागाकार पण शिकलो असतो आपण स्पीडमध्ये करायला. जेवढं गरजेचं आहे तेवढंच. गुणाकारात पण ट्रिक्स बऱ्याच आहेत. मध्ये 0 असताना, पहिला अंक 9 असताना, नंतर शेवटचा अंक 3 असताना, या करताना गुणाकार फास्ट कसा करायचा. पण आपण एक रफ गुणाकार शिकलेलो आहे. रफ काही दिलं तरी त्याच्यानुसार गुणाकार करू शकतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला स्क्वेअर पण काढता येतो त्या मेथडने आणि गुणाकार पण फास्ट होतो. त्याच्यात बेरजा, डेटा इंटरप्रिटेशनमध्ये बेरजा खूप करावं लागतात. ते पण शिकलो. दररोज प्रॅक्टिस काय करायची. आता पुढं काय करायचं, ते 15-20 मिनिटात डेलीचं जे 15-20 मिनिटं तुम्ही देणार स्पीड कॅल्क्युलेशनला, त्यात पुढं तिसरी गोष्ट काय करायची, फ्रॅक्शन शिकायचे. फ्रॅक्शन म्हणजे काय, संक्षिप्त रूप, जे पर्सेंटेज टॉपिकमध्ये शिकवलेले. पर्सेंटेज टॉपिक बघा, म्हणजे 10% म्हणजे 1/10 असं लिहिताच आलं पाहिजे. 12.5% म्हणजे किती, 1/8. किंवा 1/9 म्हणजे किती, तर 11.11%. 9% म्हणजे किती, 11.11%. 1/11 म्हणजे किती, 0.09% असं. 7% किंवा 1/7 म्हणजे किती, 14.28%. हे काय तो परत सांगत बसत नाही, त्याचा वापर कसा करायचा. फक्त हे ह्या टेबलवरती, हा टेबल पण टेलिग्रामला शेअर केलेला आहे आधी, परत एकदा शेअर करतो. तर तो टेबल बघा आणि टेबलनुसार ही प्रॅक्टिस एक तिसरी वाढवा. म्हणजे दररोजची 15-20 मिनिटं आपण जी प्रॅक्टिस करणार आहे डेली, त्यातलं पहिल्या गोष्ट गुणाकाराची जे पहिल्या व्हिडिओत कव्हर केले, बेरीज पहिल्या व्हिडिओत कव्हर केलेली, फ्रॅक्शन पर्सेंटेजचा सराव. हा 1/1 पासून 1/ किमान 20 पर्यंत तरी करा, किंवा 1/15 पर्यंत केलं तरी काय नाही. 16, 17, 18 त्या व्हिडिओ पर्सेंटेज व्हिडिओ जेवढा शिकवला तेवढा करायचे. 20 असेल कदाचित. आणि तो टेबल बघा, टेबलमध्ये काय असतं, आता इथं 1/7 म्हणजे 14.28% दिले, पण आपल्याला परीक्षेत येतं 42.56%. त्यावेळेस आपल्याला पटकन समजत नाही. मग टेबल एक दररोज, जसा सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा टेबल आपण बघतोय दररोज 1 मिनिटापेक्षा कमी वेळ, तसंच हा पण टेबल 1 ते 2 मिनिटं दररोज बघा. म्हणजे याचा अर्थ काय, त्या टेबलमध्ये 14.56% म्हणजे पण दिलं, तर ते कसे, तर याला 3 निघूनतोय तेव्हा 42 येते. 14-3-28, 14-3-42, 28, 28-2-56, 28-84, तर 14.84% समजा. तर मग याला पण 3 निघून लागतात. म्हणजे हे 3/7 झाली व्हॅल्यू. तो टेबल टेलिग्रामला शेअर करतो, तो बघा. 3/7 म्हणजे 42.84%, पटकन क्लिक होईल.
आणि ह्या फ्रॅक्शनचा उपयोग कसा करायचा ते पर्सेंटेज टॉपिकमध्ये शिकवले, जे ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबवरती आहे. ही तिसरी गोष्ट झाली फ्रॅक्शनची एक दररोजची प्रॅक्टिस. चौथी गोष्ट तो सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा जो टेबल आहे तो एक केला, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा टेबल. चौथी गोष्ट तो पण 1 मिनिटापेक्षा सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा जो व्हिडिओ पाहिला त्याच्यावरून तो टेबल समजून घ्या आधी. टेबल सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये. आणि तो 1 मिनिटापेक्षा कमी वेळ पाहिला तरी सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्टचा जाऊ देतो, तो येणारच, पण कंपाऊंड इंटरेस्टचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. झालं. त्याच्यात अजून काय ऍड करता येईल आपल्याला, जे परीक्षेत आपला वेळ वाचू शकेल. करायला बऱ्याच गोष्टी, पण एमपीएससीत बाकीच्या विषयांचा सुद्धा अभ्यास आहे आणि गणिताला पूर्ण वेळ देणं पण तेवढंसं परवडणार नाही. बँकेचं वगैरे असलं तर गणित एक मेजर विषय जाऊन जातो SSCGL मध्ये. जवळपास 30-35%, कधी कधी 50% वेटेज पण गणिताला येतं. पण इथं वेटेज 20%च्या आसपास राहत आहे प्रिलियमला, आणि मेन्सला तर 10%च्या आसपासच येते, कारण मराठी इंग्लिश वाढतंय. मग त्या पद्धतीने वेळ पण तेवढाच दिला पाहिजे ना. हे 15-20 मिनिटात होण्याजोगी गोष्टी आहेत. गुणाकार 4-5 गुणाकार करून बघितले, जे पहिले व्हिडिओ सांगितले. बेरजा 4-5 करून बघितले, याला 5 मिनिटं गेले, याला 5 मिनिटं गेले. फ्रॅक्शन जो टेबल शेअर केला पर्सेंटेज टॉपिकमध्ये किंवा टेलिग्रामला, तो वरवरती नजर फिरवली. 1/1 100% असं दररोज लिहूनच बघितलं. 1/1 इज इक्वल टू 100%, 1/2 इज इक्वल टू 50%, 1/3 इज इक्वल टू 33.33%. दररोज लिहून बघितलं. 1/4 इज इक्वल टू 25%, 1/5 इज इक्वल टू 20%, 1/6 इज इक्वल टू 1696, खाली उरले 4 किती 66%, 16.66. 1/7 इज इक्वल टू 14.28%, 1/8 इज इक्वल टू 12.50%, 1/9 इज इक्वल टू 11.11%, 1/10 इज इक्वल टू 10%, 1/11 इज इक्वल टू 9.09%, 1/12 इज इक्वल टू 12.96, खाली उरले 4 33%, 8.33%. असं 1/20 पर्यंत रोज लिहून बघितलं. लिहूनच बघा, किती 1 मिनिट सुद्धा लागत नाही 1/1 पासून 1/20 पर्यंत यायला. आणि दुसऱ्या गोष्टी याच्या पुढच्या गोष्टी त्या, आता याला 4 निघून म्हणजे याला 3 निघून, समजा 5 निघून म्हणजे 5/6 म्हणजे किती टक्के जाणार, याला पण 5 निघून जाणार. किंवा मग याच्यातून 100तून 16.66 गेले म्हणजे 83.44% असं. मग ते पुढचे जे याला गुणाकार आहे 2/3, 1/3 म्हणजे 33.33%, तर 2/3 म्हणजे किती, याला 2 निघून म्हणजे याला पण 2 निघाले 66.66%. ह्या पुढच्या मल्टिप्लिकेशनच्या गोष्टी आहेत. आता 1/9 म्हणजे 11.11% आहेत, तर 4/9 म्हणजे किती, मग याला 4 निघून तर याला पण 4 निघून म्हणजे 11/44.44%. परीक्षेत 44.44% दिलेलं असतं. मग आपण गांगारून जातो, काय करायचं, 44.44%, ते बेस कुठे 11.11% आहे. 11.11% म्हणजे 1/9 आहे, तर 44.44% म्हणजे 4/9 असणार आहे. म्हणजे आपण 44.44%ला रिप्लेस करू शकतो 4.4/9. ओके. तर हे 1/1 पासून 1/20 पर्यंत हाताने लिहा कागदावरती दररोज, 1 मिनिट सुद्धा लागणार नाही फास्ट लिहित गेलं तर. आणि पुढचे जे मल्टिप्लिकेशन असते 4चे, 3चे, 2चे, 1चे, ते टेबलमध्ये बघत जा दररोज, त्याच्यावर नजर फिरवत जा. सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचं झालं. तो एक टेबल आणि हा एक टेबल, ह्या 2 टेबलवर नजर फिरवणे आणि बघणे झालं. एमपीएससीला याच्या पलीकडं याला किती मिनिटं जातील पर्सेंटेजला, हे सगळं लिहिणं आणि त्या टेबलवर नजर फिरवणं. 5 मिनिटं पकडून याला 2 मिनिटं पकडू, 5 आणि 5 10 15 आणि 2 सरावाने 2 मिनिटं कसे पण तुम्हाला, म्हणजे 15 ते 20 मिनिटात स्पीड कॅल्क्युलेशनची रोजची प्रॅक्टिस होते. आणि एवढी प्रॅक्टिस एमपीएससीसाठी इनफ आहे. बऱ्याच जणांनी तर पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर मेसेज केले अजून काय काय करू त्या सकाळच्या प्रॅक्टिसमध्ये. तर एक फ्रॅक्शन पर्सेंटेज हा एक टॉपिक वाढवा 1/1 पासून 1/20 पर्यंत, आणि त्याचे मल्टिपल सिक्वेन्स असतील ते चार्टमध्ये बघून घेत जा. आणि सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जस्ट 1 मिनिटापेक्षा कमी वेळसाठी नजर फिरवा बस. मग कसं करायचं सुरुवातीला, तर सुरुवात झाली आणि शक्यतो सकाळी लायब्ररीत गेल्यानंतर किंवा घरी जिथं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी सुरुवातीला करत जा. सुरुवातीच्या म्हणजे दिवसाची सुरुवातीचेच 15 ते 20 मिनिटं द्या. याचा उपयोग काय होणार ते तुम्हाला सांगतो. हे एक मेडिटेशन सारखं समजा, वेगळं मेडिटेशन करायची गरजच नाही. तेव्हा तुम्ही पाढे म्हणणार, पाढे पण कसे म्हणणार, असं तुम्हाला करूनच दाखवत होता. 1 लिहिला,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 12 2 17 2 18 16 2 9 18 2 20 3 3 9 3 3 2 7 3 3 9 3 12 3 15 3 18 3 17 21 3 18 24 3 9 27 3 33 असं 4 लिहिला त्याचा पाडा लिहिला 5 पाडा मनातल्या मनात म्हणला फास्ट 6 लिहिला त्याचा पाडा म्हणला 7 8 9 10चा पाडा म्हणला थोडी जागा सोडा 11 12 13 14 15 हे पाडा म्हणायचं 15 लिहिलं की 15चा पाडा फास्ट मनात म्हणायचा 16 लिहिलं की 16चा पाडा फास्ट मनात म्हणायचा 17 लिहिलं की 17 17 34 77 51 17 67 85 87 102 103 119 119 119 153 153 किती 170 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 प्रत्येक अंक लिहिला त्याचा पाडा मनात वेगात म्हणलं नंतर पुढे काय करायचं इथंच याचा स्क्वेअर करून बघायचा एकाचा वर्ग 1 2चा 4 3 त्रिक 9 4 चौक 16 5 5 25 6 7 36 7 7 49 88 64 99 81 100 121 144 169 196 225 16 किती 200 56 289 324 मी पण बरेच दिवस प्रॅक्टिस केली नाही काय चुकलं तर समजून घ्या फक्त 20 20 400 असं 21 21 441 22 484 23 529 24 24 आता 23 पर्यंत आलो ना इथं एक गंमत आहे 24 म्हणजे शेवटला 4 चौक 16 असणार आहे शेवटला 6 असलं की इथं 76च असतं कधी पण 25 25 625 आता शेवटला 6 7 36 6 आलं म्हणजे शेवटला काय असणार आहे 76च असणार आहे 6 7 36 27 729 88 64 8 आलं शेवटला 8 शेवटला 88 64 4 आलं शेवटला मग इथं 84च असणार आहे 784 99 81 किती 99 81 किंवा आपण 99 81 8 9 2 18 ने 18 2 36 8 44 81 8 9 2 किती आलं 29 800 काय 41 99 81 8 9 2 18 18 2 36 36 आणि 8 44 7 4 2 2 4 4 8 841 900 असं आता हे स्क्वेअर पार्ट करताना पण आहे ना इथपर्यंत 20 पर्यंत नाही अडचण येत 21 ला पण नाहीत 25 ला पण नाहीत 21 ला नाहीत 25 ला नाहीत 30 ला नाहीत आणि हे कसं 2 2 4 शेवटला 4 ला की 84 आणि 20च्या पुढे 21च्या पुढे म्हणजे 484 3 त्रिक 9 शेवटला 9 आलं की 29च असणार 4 चौक 16 शेवटला 6 आलं की 76च असणार मग हा आकडा हे अंदाजावरून करायचा 24 आहे का पुढचा 25च्या पुढे का 25च्या मागे त्याच्यावरून 5 घ्यायचा का 6 घ्यायचा ते ठरवायचं 6 6 36 शेवटला 6 ला 76 येणार 25च्या पुढे म्हणजे 677 7 7 49 9 म्हणजे शेवटला 29 येणार आणि 26च्या पण पुढे म्हणजे 700 8 8 64 4 शेवटला म्हणजे 84 आणि असं तुमच्या ट्रिकने हे माझ्या ट्रिकने मी लक्षात ठेवलेलं आहे तुमच्या ट्रिकने काही पण करा पण स्क्वेअर झाले आणि क्यूब कुठं क्यूब इथपर्यंत पाठ केले तरी चालण्याजोगं आहे 13 पर्यंत 1 8 3 त्रिक 9 9 त्रिक 27 4 चौक 16 64 5 25 125 216 काय असतील ते 13 पर्यंत हे काहीतरी 11चं 1 3 3 1 इथं 17 28 आहे इथं 2300 काय बघून घ्या हे झालं 1 2 3 मिनिटं जातात त्याच्यात पाडे पण 20 पर्यंत एकदम सहज येतात 21 पासून थोडी अडचण येते तर पाडे म्हणताना पण आहे ना रिअल तो डिजिट डोळ्यासमोर आणायचा आता समजा 21 21 जुने 42 21 त्रिक 63 म्हणजे 20 त्रिक 60 आणि वरचे 3 63 20 चौक 80 21 चौक 84 असं पण करू शकता तुम्ही 26चा पाडा म्हणताना पण आपण 25चा रेफरन्स घेऊन म्हणू शकतो 25 5 125 म्हणजे 26 5 130 कारण 5 वाढले 125 मध्ये किंवा पाडा म्हणताना 26 1 26 म्हणताना आपल्याला 25चा पाडा पण लगातार सरळ लक्षात डोळ्यासमोर आणता येतोय 26 1 26 म्हणलं म्हणजे 25 मध्ये 1 मिळवलं 26 26 जुने 52 म्हणजे 50 मध्ये 2 26 त्रिक म्हणजे 75 मध्ये 3 26 चौक म्हणजे 100 मध्ये 4 कारण 25 चौक 100 आहे ना 26 5 म्हणजे 125 मध्ये 5 कारण 25 5 125 आहे 26 सक म्हणजे 150 मध्ये 6 26 सक 156 150 मध्ये 6 काय मिळवले 25 सक 150 ते माहिती आहे 25 7 26 7 182 26 7 182 कसं तर 25 7 175 आहे मग 175 मध्ये 7 आहे म्हणजे 7 वाढवले कारण 25 आणि 26 मध्ये फरक 1चा आहे म्हणजे 26 7 182 26 8 25 8 200 मग 26 8 200 आणि 8 208 अशा प्रकारे रेफरन्स मी तर रेफरन्स ठेवूनच लक्षात पाडे ठेवले पाडे हे 26 27 म्हणजे पाठ नाहीत 28 29 पण प्रत्येक पाडा मी म्हणू शकतो 30चा म्हणताना 29चा म्हणताना 30ला रेफरन्स पकडलेला आहे
एक एक वजा करायचा. 29 एक 29, 29 दुने 30 दुने 60 डोळ्यासमोर ते 2 गेले 58, 29 3 गेले 90 म्हणून 87, 29 चोक 116, 4 गेले 120 मधून, कारण 30 चोक 120 आहे ना. 29 5 145, 5 गेले. 29 चक 30 चक 180 म्हणजे 29 चक 174, 6 गेले. 29 7 210 आहे तिकडे, 30 7 म्हणजे 7 गेले. 203, 29 8 पटकन 30 8 240 म्हणजे 300 किती 232 आणि 9 गेले म्हणजे 261 आणि नंतर 29 290 असं. हे 26 असताना एक एकने वाढवले, तसं 27 असताना 2 2 वाढू शकतो आपण. कसं 25 एक 25 येतं, 27 एक 27, 25 मध्ये 2 वाढले 27, 27 2 54, 4 वाढले 50 मध्ये, 27 3 81, 6 वाढले, 27 चोक 108, 27 5 135, 27 162 तेवढे वाढवायचे रेफरन्सने. बघा हे जमलं तर करा, नाहीतर आपल्या ट्रॅडिशनल मेथडने पाठ करा. हे पण मधले आकडे पण मी असेच रेफरन्सने लक्षात ठेवलेले पाठ आहे आणि येऊन जाते. आता काय एवढं अवघड वाटत नाही. झालं, पाढे लिहिले, पहिलं काम लिहिलं, नंतर दुसरं काम केलं, मल्टिप्लिकेशनची गणितं लिहिली अंदाजे. 525 गुणिले 312, 321 अशी काहीतरी 3-4 गणितं घेतली. पहिली 2 अंकाची, नंतर 1 अंकाची. जे पहिला व्हिडिओ सांगितलं तो व्हिडिओ बघा. अशी 5 गणितं तरी मल्टिप्लिकेशनची सोडून बघितले. नंतर हे रॅन्डम काही पण आकडे घेतले, असे 3-4 घेतले इकडं एक्स ऍक्सिस वरती, इकडे घेतले. नंतर ह्या दोघांची बेरीज जे पहिले व्हिडिओ सांगितले ते बघून काय. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशनचा गुणाकाराचा सराव झाला, इथं भागाकाराचा सराव झाला. भागाकाराचा नाही, ऍडिशनचा, बेरजेचा, जो खूप महत्वाचा आहे. अनेक जण टाळाटाळ करतात त्याच्यात. चल अजून काय राहिलं आता. गुणाकार झालं, बेरीज झालं, फ्रॅक्शन सांगितले कसं करायचं. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट वरती एक नजर फिरवायचे आणि अजून रिझनिंगचे एक ऍड करायच्यात फक्त. ते काय नाही, एकदा असं फक्त दररोज लिहित जाईल. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 पासून रिव्हर्स येते. एम नंतर एन येतो, एनला रिव्हर्स येते. 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता ह्याचा अर्थ काय. एक्स हा कळ 24 नंबरला आहे कुठून पुढून, आणि मागून किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. यू हा पुढून 21 नंबरला आहे आणि मागून 6 नंबरला आहे. हे नंबर खाली जे हे नंबर लिहिले पुढच्या बाजूने येतात आणि हे मागच्या बाजूने येतात उलट. आणि तसंच हे सी हा पुढून तिसरा आहे तर मागून किती आहे, पुढून तिसरा झाला आहे ABC, मागून किती आहे इथं बघायचं सीच्या खाली 24 आहे मागून असं. जी हा मागून किती आहे, पुढून 7 आहे ते कळतंय, मागून किती आहे 20 असं. आता हे ऍक्च्युली बँकेला किंवा SSC जेलला हे पाठच लागत होतं. एच किती 8 नंबरला, पुढून मागून किती 19 नंबरला, तिथं पाठ लागत होती. इथे MPSC प्रश्नाचा एखादा अर्ध येतोय आणि तो पण आपण काय नाही टेबल बघून सुद्धा सोडतो. त्याच्यामुळे हा पाठ करायची गरज नाही, फक्त 2-3 दिवसातून एकदा लिहून बघायचं. काही लक्षातच ठेवायची गरज नाही. एमला 13 एनला काही गरज नाही. पण हा एक डोक्यात राहू द्या, स्पीड कॅल्क्युलेशन पहिल्या 15-20 मिनिटात एवढी तरी प्रॅक्टिस चालू करा, बराच फरक जाणवल. आणि परत तेच सांगणं आहे की 50% वेटेज स्पीड कॅल्क्युलेशनचं आणि 50% वेटेज प्रॉब्लेम्स समजून घेण्याचं. आणि समजून घेण्यामध्ये परत MPSC 90 ते 95% प्रॉब्लेम एकदम सहज समजतात. उरला प्रश्न ते फास्टमध्ये सोडवण्याचा. आणि त्याच्यासाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा. एवढंच करा. MPSCला काही जास्त करण्याची गरज नाही. पार्ट 1 मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या आणि इकडे पार्ट 2 मध्ये जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या करायला. स्पीड कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करायला बऱ्याच गोष्टी करता येण्यासाठी, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे करणं आहे. त्याच्यामुळे हे कमीत कमी ठेवलं, जेवढं कामाचं आहे तेवढं ठेवलं तर जास्त फायदेशीर होईल. बस ओके. थँक्यू बघितल्याबद्दल. थँक्स. शेअर करा, लाईक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. शेअर नक्की करा मित्रांनो, कारण ह्या गोष्टी फार महत्त्वाची. स्पीड कॅल्क्युलेशन, रेशो प्रपोर्शन, काही नाही तर टेलिग्राम ह्या चॅनलवरून तुम्ही पर्सेंटेज एक टॉपिक नीट शिका. बाकी काही शिकलं नाही तरी चालेल. रेशो प्रपोर्शन एक नीट शिका आणि स्पीड कॅल्क्युलेशन याच्यातच सगळं गणित होतंय, बाकी काही गरज नाही. थँक्स.